तुम्हाला काय भात शेती आहे का इथं? नाही नाही काय मग असंच आपलं पोट भरायचं आणि काय. कसं काय पोट भरायचं मग? नाग वगैरे फार चांगलं तिथे आहेत. फुल ब्लॅक म्हणतो ना आपण, जो पुण्यामध्ये आमच्या कात्रज मध्ये पण असा नाहीये पाण्यासारखा, असे काळे नाग प्रॉपर इथे. बाबा आमच्या गावासारखं गाव कुठंच नव्हतं. असली वर्तणूक बायको काय उमरायच्या पडेल जाईन आणि बोलन काय, तिचा पदर काय पडेल. पाणी नव्हतं, आटलं होतं, ते दगडामध्ये त्याचे पाय वगैरे फसले आणि ते त्याला फाडत होते, तो जोर ओढत होता. आम्ही लोक सगळे पळत पळत गेलो. नाही पण ते तिकडचं गाव आणि पूर्वीचं हे गाव कुठलं चांगलं गाव आहे? आता आमचं रगड चांगलं सोन्याहून पाणी होतं, पण या धरणाची होळी झाली. आता का आताच्या पोरांचं वागणं काय पटायचंय बाबा. पहिलं ह्या असल्या चड्या नाचली, बनीला नाचल्या साड्या होई. अरे काही काही गरीब असायची, अर्ध लुगडं धुवायचं ना अर्ध लुगडं नेसायचं. हा, साबण नव्हता, काही नव्हतं बाबा त्यात. मेल्यावर पण माणसं नाहीत. हा? मेल्यावर पण माणसं नाहीत. नाही ना. किती सुखी आपण. वाढत्या पुणे शहराची ताण भागवण्यासाठी मोसे नदीवर साधारण 90च्या दशकामध्ये वरसगाव धरणाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी वरसगाव जलाशयात अनेक गावांना जलसमाधी मिळाली. या धरणामध्ये बुडालेले सर्वात शेवटच्या टोकावरील एक गाव म्हणजे तवगाव. पूर्वी साधारण 500 घरं असलेल्या या गावात आज मात्र बोटावर मोजण्या एवढीच घरं आपले अस्तित्व टिकून आहेत. ती देखील जागोजागी विखुरलेल्या अवस्थेत. कुठलं गाव आहे? तवच का? रस्त्यामध्ये भेटेल त्यांना जुन्या गावाबद्दल विचारत होतो. शहराकडे स्थलांतरित झालेल्या लोकांची शेतजमीन इथे काही आदिवासी आणि कोळी समाजाची कुटुंब सांभाळत आहेत. इथं संपलं का? एवढंच गाव आहे का? नाही आहे ना, पुढं कुठं जायचं? एंड पर्यंत जाऊ शकता, इकडे वरपर्यंत रस्ता असा पूर्ण फिरून आहे का? पूर्ण वरती तुम्ही इकडे बी जाऊ शकताय. इथं वरती घर आहेत का? लय वर आहेत ते. कुठल्या गावचे बाबा तुम्ही? कुठल्या गावचे आहेत? आम्ही होय? हा, आम्ही खानापूरचे. खानापूर. हा, मग इकडे कसे काय? आलो फिरायला. फिरायला आलाय का? हा, तुम्ही कोणच्या गावचं? आम्ही गिसर. सर तुम्ही कसं काय आला इकडे? सहज मला वाटलं तुम्ही इथले म्हणून मी आलो खाली. असं का? ठीक आहे ठीक आहे. इकडे कुठे गेला होता मग? इकडं फिरायला गेलो आपलं. इथून पलीकडे कसे काय गेला? काय हे वाढ झाली आता ती. मोकळं झालंय का? हां का देव आहे पलीकडं? नाही मला वाटलं तुम्ही ह्याच गावातले म्हणून मी खाली आलो. असं आहे का? बरं काय काय बोला आपण. सहज सहज काय माहिती घ्यायची होती फक्त. कधी धरण झालं, काय झालं, काय? असं होय. त्याच गावातला आहे का? इथलेच आहे का? हां, मी आपली मजा करतोय तुमची. मग तुम्ही राहायला इथंच आहे का? पुनर्वसन झालं तुमचं? आम्ही ते बघा तिथं पर्यंत राहिलो. मग इथली अजून तव, हे तवच आहे का? ही तवई. मग पलीकडे पण घर आहेत अजून? हां हो भाऊ, हे माणसं आल्या त्याला काय माहिती पाहिजे तवाची इकडे या. ते खाली पुनर्वसन झालं, तुम्ही गेला नाही का बाकीचे लोक? आमची जमीन नाही गेली. मग बहुतेक लोकांचीच गेली. हां, कधी झालं हे धरण? मला बरीच वर्ष झाली. धरणाचा काय फायदा झाला का तुम्हाला? धरणाचा फायदा तर काय झाला? आम्हाला काय फायदा झाला? जे नाही गेले त्यांना काय फायदा झाला? त्यांना काय नाही, आम्ही त्या दाराला राहत होतो बाबा. कुठं? तेवढं. वरती? हां मग तिथून खाली आला का? हां, आता पाणी पुरवठा व्हायना ना. हां हां. मला गॅप पडला, त्याच्यामुळं आपली जनावरं गुरं घेऊन इथं खाली आली. हां हां. काय बाबांनी सुरुवातीला आमचीच शाळा घेतली. नंतर ते आम्हाला काही लोकांकडे घेऊन गेले. मी वड्यातून वर आलो आणि हे गाडी थांबत तुम्हाला पाहिलं मी गाडी थांबवली. हा बरोबर. मला वाटतं मी यांना म्हणलो नाही. तुम्हाला पाहिलं मी इथं बसलेलं, पण ते मला वाटलं रिसॉर्टवाले आहेत कोणतरी, म्हणून मी थांबलो नाही. लोकांचं सर्वांचं पुनर्वसन झालं का? सगळ्यांचं हे जे
वरच्या पटराला होते त्यांचं नाही. वरती पण होतं का? तुम्हाला मी काय म्हणलो, हे धाराला जे आम्ही वर राहिलो, तुम्ही वरती होता? हां, ते आता तुम्हाला बोललो ना की पाणी यायना काय व्हायना, म्हणून मी आता इथं खाली आलेलो. तेच तुम्हाला विचारलं, ज्यांचं पुनर्वसन नाही झालं त्यांना काय फायदा झाला की नाही धरणाचा? काय नाही. पहिले कसं होतं, धरण झालं ना, हा, एका जागेवर होते. आता वसात कुठं होतं प्रॉपर गाव? कुठं होतं पहिलं? 2 किलोमीटर पुढे गाव, पाण्यामध्ये? पाण्यामध्ये हा पुढं गाव होतं तिथं, सगळ्या वाड्या होत्या. नंतर लोकांच्या जमिनी गेल्या, त्यांना जमिनी बाहेर भेटल्या, मग लोक बाहेर गेले सगळे. हो का? हा सगळे तुम्ही स्थानिकच आहे का इथले? तुम्ही स्थानिकच आहे का? तर आता तुम्ही आलाय ना, तर तुम्ही डिसेंबर मध्ये आला असता ना, इथं पाणी असतं सगळं. म्हणजे हा जो व्ह्यू असतो ना, सगळं पाणी, पूर्ण पाणी पुढचं झाड पूर्ण पाणी असतं. हो का? हा. आता ते येणार आहे मी पावसाच्या आधी, त्या लोकांना काहीतरी मदत घेऊन यायचंय. वरती आहेत ना सागर, खूपच सायलेंट, त्यांना जमीन वगैरे पण नाहीत वाटतं. कुठं ते वरती कोट माका काय ते नाही, सगळ्यांनाच नाही ना, इथे वस्ती, तिथे वस्ती, तिथे वस्ती, असेच. हा असेच. आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे दळणवळण लोकांचा फार प्रॉब्लेम आहे. आता ह्या माणसाला जायचं पानटेकला, गाडी नाही. आता ते बिचारा सुकोटवर आला, तो बोलला मी घेऊन सोडतो. इथे एसटी हा प्रकार काहीच नाही. काही लोकसंख्या नाहीये, गावच नाहीत मध्ये कोण. पहिले टवला 2 एसट्या चालायच्या, तरी एखादी एसटी हवी, पण एवढी लोक आहेत रिकामे जाणार. तिकडे जी एवढी तुम्ही म्हणला ना शिरकुली साईडला, त्याच बंद होतात, एवढी गाव आहेत त्याच बंद. बंद होत आहेत. काय आले प्रत्येकाच्या घरात 2 व्हीलर तरी 4 व्हीलर तरी काहीतरी चाल. बरोबर. त्याच्यामुळेच त्या बादच्या इष्ट्या बंद झाल्या. तुमचा काय अनुभव शहर सोडलेला? शहरापेक्षा इथे चांगलं, कारण इथे एकदम शांती आहे, कुणाचं 1 नाही 2 नाही, वातावरण चांगलं आहे. आणि शहरातली गजबज नको वाटते आता. हे म्हणजे प्रॉपर एरिया, पण त्यांनी स्वतःला इथल्या वातावरणात ऍडजस्ट करून घेतलं. ऍडजस्ट करून घेतलं. पण ते मूळ गाव यांचं हेच ना? हा मुळगाव आपलंच आहे हे. जन्म पुण्यातच. हो ना? सगळं पुण्यात. आता फक्त 2 वर्ष झाले इकडे स्टेट झालो आणि चालू केलं. तुमच्या भाषेवरूनच समजते, खूप फरक मी आहे. काय केलं, थोडस हे होतं, थोडस डेव्हलप करून घेतलं. मला ते याच्यावरूनच वाटलं, शेडवरनी. मला वाटलं कोणतरी पार्टीवाले वगैरे आहेत, म्हणून मी थांबलो नाही इथं. हा तुम्ही गेले आणि परत रिटर्न झाले. आणि यांनी गिरण यांच्याकडेच आहे, मग इथल्या लोकांना जे काही दळाचं वगैरे लागतं ते घेते, निदान ते तरी बरोबर म्हणून त्यांना ते देतात. कारण ती लोक कुठे जाणार ना दळण नाही करायला. लय अवघड आहे, पण 500ला जायचं म्हणलं नाही बरोबर. तर मग ते काय नाही, ते धनगर कातकरी समाज आहे, त्याच्यामुळे ते हे आपले त्यांना सेवा म्हणून आपले ते हे करतात. कुठले कुठले साप भेटले तुम्हाला आल्यापासून इकडे? इथे मला आपला घोणस जास्त सापडलेत. घोणस मध्ये 3 ते 4 प्रकार सापडले. पुण्यामध्ये आतापर्यंत आम्ही 1 किंवा 2 प्रकार आहे, इथे 3 ते 4. म्हणजे तुम्हाला असं 7-8 इंचीचे घोणस, मोठे घोणस, भरपूर प्रकारचे आहेत. आणि धामंत विचारू नका, असं चालता असे गवतामध्ये बसलेले असतात, ते पळतात आपण गेले की. नाग वगैरे फार चांगलं तिथे आहेत. फुल ब्लॅक म्हणतो ना आपण, जो पुण्यामध्ये आमच्या कात्रजमध्ये पण असा नाहीये पाण्यासारखा, असे काळे नाग प्रॉपर इथे. हो का? कोबरा टाईप. आणि विशेष म्हणजे हे मारत नाही कुठल्याही याला. नाही, सर्पमित्र, प्राणीमित्र, सर्पमित्र कोण नाही हात लावत. ते वहिनी प्राणी काय मध्ये एक मोठं बेकर होतं, हे असे 4-5 कुत्रे होते, त्यांनी त्याला तिथे पाडलं ओढ्यामध्ये. पाणी नव्हतं, आटलं होतं, ते दगडामध्ये त्याचे पाय वगैरे फसले आणि ते त्याला फाडत होते. तो जोरजोर ओढत होतं. आम्ही लोक सगळे पळत पळत गेलो, सगळ्या कुत्र्याला हाकललं आणि त्याला मग उभं करता 4 माणसाला उचलता येईल एवढं मोठं बेकर होतं ते बघा, सांबर. मग त्याला सगळ्यांनी धरून उचललं, आले 4-5 जण उचललं, मग पुढे त्याला हाकललं. रिक्षावर स्वतःला तसं तयार केलं. हा ना? ऍक्च्युली आता आपण कसं आहे, आम्ही समजा आलो, एक रविवार आलो, शनिवार आलो, जातो. पण ही लोक प्रॉपर इथं राहतात, इथल्या परिस्थिती ऍडजस्ट करून घेतात. तर बाबांना पाहिलं मी इथून येताना, म्हटलो जुनी माणसं बरोबर बोलू शकतो. आमच्या चुलती पण आहे. इथे धरणाच्या पलीकडे एक आजी राहतात. आजींना भेटण्यासाठी आम्ही धरणाच्या पलीकडे गेलो. धरणाचे पाणी आता खाली गेले आहे, त्यामुळे नदी पात्रातून पलीकडे ये जा करता येते.
बांबूंची बेटं ही गावांची ओळख. पावसाच्या दिवसात जोराच्या वाऱ्यापासून ही बेटच घरांचं संरक्षण करतात. बांबूंच्या बेटामधून जाणाऱ्या पायवाटेने आम्ही आजींच्या घराजवळ येऊन पोहोचलो. ये बाहेर ती आमची चूक आहे. अरे कंबरच केली बाबा. ये माहिती टी व्हीवर येणार आहे. ये काय करायचं अगं बाई कशाला पदर काय राहिलं तुम्हाला? एवढं याच्यातून पदर. अगं बाई कुठल्या रविवारी यायची का? हे सारवलं कोणी? मी चल कोण सगळं वागता येतं का एवढं? मग काय करायचं आता? एकटंच वाकून नाही वाकून काय करायचं? एकटंच राहता का? एकटेच राहत. बाकी कुठे आहेत घरातले लोक? आहेत वडगावला मुलगा. पुण्यामध्ये? हा कुठं होता गाव जुना? तो खाली घा होता म्हणजे धरणा पाण्यामध्ये का? पाण्यात गेला. तुम्हाला आठवते का सगळं? बय मग आता आम्ही इकडे नवीन आलो ना. धरण गेल्यावर मग आम्ही वर आलो. धरण गेल्यानंतर वरती मग तुम्हाला खाली दुसरीकडे जागा नाही मिळाल्या का? जाऊन ना. मिळाली होती तरी तुम्ही इथंच राहताय? आहे पोरं लेकर दिरे राहते. तुम्ही पुण्यात का नाही राहत? राहते असे जायचं यायचं. किती वय असेल यांचं? म्हणजे असं ते तर आता झालं की 60-70च्या 80च्या पुढे गेला. 75 पुढे 75 वर्ष आणि घराच्या समोर बघा सारवलेलं सगळं धुणं बिणं लोटणं जाडणं. हो का? हे दिलीप अण्णा म्हणजे यांचं माझं इंस्टाग्रामवर बोलणं झालं की त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की वरसगाव धरणाचं एकदम शेवटचं गाव आमचं आहे, एकदा व्हिजिट करा म्हणून. आणि आपला काय सर परिचय? बंधूच. अच्छा राजू पासरे. अच्छा. आणि ह्या त्यांच्या चुलते आहेत. म्हणजे वरसगाव धरण झालं त्यावेळेस तवगाव जे पुनर्वसित झालं म्हणजे खाली घर होती ना धरणात, खाली होती खाली. तिथून मग ते अजूनही आजी इथं राहतात. काय चाललंय की कोकणातल्या जुन्या गरीब झाला अजून 7-8 घर आहे तिकडे. आपलं हे चौकाटा असं आपल्याला भीती कशी नाही बा. नाही आमची देवी आहे वर कशाचं आपल्याला काही नाही. वाघ नाही, शिव नाही, आणखीन सर्प नाही, कधी काय नाही. एकटंच राहता तुम्ही? एकटे. आणि आजारी विजारी पडलं? आजारी आपलं औषध पाणी घेऊन यायचं इकडे. आता जायचं होतं त्या नाही तो आजारीची. ते आणणार म्हणजे ती लोक घेऊन आमच्यासारखे कोणी येत असेल ना त्यांच्याकडे पाठवून द्यायचे. मग ते गोळ्या घेऊन देणार, हा तसं घेऊन देणार. गोळ्या येतच असं. निरोप पोहोचवायचं काम होतं. हा धरणात सकाळीच फोन केला. धरणात ज्यावेळेस तुमची गावं गेलीत त्याचा काय फायदा झाला का तुम्हाला? झाला तर काय दौंडला जागा जमिनी समजा ते मिळाली. जागा जमिनी मिळाल्या पण ती जुनी घरं गेली, तुमचं ते शेती भाती गेली असेल काय? आता भात शेती आहे का? आहे की. मग ते करतात का? धरणात काय काय गेलं होतं त्यावेळेस? आमच्या धरणात गेली की जमिनी घरं घरं गेली. वाईट नाही गेली आपल्या टोमॅटोवाडीची घरं नाही गेली. नाही घेतली गावठाणातली गेलं ती पार पिवळं बिवळं साफ कातकरी दनगार चांभार 12 वाड्या होत्या आमच्या गावात. एवढ्या 12 वाड्या होत्या. मग त्यावेळेस भरलेला तर समजी होती. तेव्हाचा भरलेला गाव आणि आता असं तुम्ही एकटेच राहता किती उंबरडा होता? काय बरोबर की 12 वाड्या म्हणजे काय झालं लय चुका मोठं. होत्या. तिथं विचारलं मी कोणाला तरी ते म्हणले की जवळजवळ 500 घर होती हा, पूर्वी होती. काहीतरी. 500 घराच्या म्हणजे 500 घरात राहणारे तुम्ही लोक आणि आता अशी एकटेच राहताय. काढणं समजा हं? जातीन दावायचं ना. हा कांडायचं जात्याने दळायचं. तेव्हा गिरणी नव्हती आमच्या राज्यात. आता समजी का झाल्या घरोघर. तुमचं माहेर कुठलं? माहेर कुरण पायबुड. कुरण. एवढ्या वरती कसं काय दिलं तुम्हाला मग? आम्हाला होय. हा आता हे गाव चांगलं आणि त्यावेळेस गवताने 500 पण- मोठं गाव होता. हा. राणा बिनात जायचं नाही, घरात पुरी राहते हा म्हणून दिली. मुशीपर्यंत मोठं गाव होतं. मोठं गाव. राणा बिनात नाही जायचं. हा खाटं म्हणजे खाटं घरी कामाचा कमी ताप. खोर आहे ना 84 ते मुसे. मोठं गाव होतं सगळं.
आणि ह्या आपल्या गावाला वीरबाजी पासलकरांचा वारसा लाभला, म्हणजे इतिहासात नोंद आहे या गावाची. तवची लय भारी गाव आहे बाबा. आमच्या गावासारखं गाव कुठंच नव्हतं. असली वर्तणूक. बायको काय उमऱ्याच्या पडेल जाईन बोलन काय, तिचा पदर काय पडेल. आता बाबा काय आणि आता तुम्हालाही पाहिलं मी आता जसं मोबाईल तुम्ही माझ्या हातात पाहिला तेव्हा पहिला पदर घेतला तुम्ही डोक्यावर. हाच फरक आहे त्या पिढीतला आणि आत्ताच्या पिढीतला. हो आताच्या पिढ्या कशाच्या पिढ्या नाही ना. समजे का आता नवीन निघाले राजे ते. पटतं का? हा पटतं का आताच्या पोरांचं वागणं? काय पटायचंय बाबा. पहिलं ह्या असल्या चड्ड्या नासली बनीला नासल्या साड्या होई. अरे काय काय गरीब असायची, अर्ध लुगडं धुवायचं ना अर्ध लुगडं नेसायचं. हा साबण नव्हता, काही नव्हतं बाबा त्या काळात. आता काय साबण सोडण मिसनीन फिसनीन निघाल्यात. हो घरी दळणं काढणं 30 काम करी वापरायचं. रगड कष्ट केलं बाप. पण आता नाही होत नाही. आता आता जाणार आहे मी पुण्याला. आता येणारच नाही. अण्णाला म्हणून तुझं घर आणि ते बाबा राहून देतच. आता किती म्हणती होतं? हा? आली की 2 दिवसात परत येते. नाही 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 करमत म्हणती. काय नाही कर मला मत. गावाला आता कोकणात मी काय कर 3 महिने राहिले. आता यायचं होतं त्या फपट्याच्या पोराच्या लग्नाला, ते तो आजारी पडला. तरी मग पण येणारच नव्हती मी. तरी पण अर्धा जीव गावच्या घराकडेच असणार. नाही मरू दे तिकडं कोण जाते उराव घेऊन समजा जागच्या आपली जागेवर म्हणती हे म्हणतात बघा, ही सगळी आतली सगळी बाग बगीचा ही सगळी तीच मेंटेन करते. हे बघा हे दाखवतो मी. आजी एकटाच राहतात, मुलं बाळ त्यांची सगळी पुण्यामध्ये आहेत, पण अरे वाजळलंय पांढरटा म्हणजे आजूबाजूला परिसर किती स्वच्छ ठेवला होता. घरात गेले तेवढं पेटवलं, आंघोळ केली, चिया घेतला, देवपूजा केली, बाहेर याला का पलटी केली? या मध्ये तिला काय पाणी. मग याला काय पलटी केली डोक्याला? ते काट्यांनी मोडून टाकलं पा. 9-10 पोरं ते जाऊ बसून बसून खाली त्याचं पडलं खाली. मग ते केलं पडली खुर्ची आणू चावी. नाही तिथं सरबत घेऊन आलो. तिथं थांबलो तर मध्ये. आता तुम्हाला आजूबाजूला कोण गप्पा माराय कोण नाही माणसं? कोणाची वेळेची हे दनगरे. कोळी हा हे दनगरे आणि ते वरती 2-3 दराडे ही 2 हे बाबा इकडे त्याला पुढे आपले संपले का रे बिस्किट? त्याला मी बोलू. नाही, असू द्या हो इकडे या. बॅग तिकडे. मी आणले. मी काय करतो येताना त्या पोरासाठी काही ना काहीतरी आणतोच. बाकी पुढे बोला. ही जुडवा आहेत का दोघ जण? जुडवा आहेत ना? शाळा शाळा कुठं ती दोनेवाडीत? शाळेत जातात पोरं? मोठं पोरगा जातो, ह्याचा भाऊ जातो शाळा कुठे सांगा त्यांना. दोनेवाडीत पाहिले मी. ते कलर दिलेली आहे ना आता. बघा 500 घरं असलेलं गाव आता असं एकाकी 1-2 माणसं प्रत्येक घरात, आणि खूप कमी घरं राहिलेत आता. आमचं दौंडला गाव मोठं आहे. जेवढं बिवळं समजे. बऱ्यापैकी सगळी जण कुठे ती मग करायला दिली पुढं काय कुठं दौंडला. दौंडला गाव आहे का तुमचा? पुनर्वसन झालं ना आपल्याला. मारलेच फाट्यावर नॉनव्हेज म्हणून गाव आहे. पुनर्वसन झालं. वीरबाजी पासून तर प्रकल्प. नाही पण ते तिकडचं गाव आणि पूर्वीचं हे गाव फरक आहे. कुठलं चांगलं गाव आहे? आता आमचं रगड चांगलं सोन्याहून पाणी होतं, पण या धरणाची होळी झाली. नाही धरण राहू द्या, पण तरी पण गाव कुठलं चांगलं? नाही त्याच्यात आणि ह्याच्यात. आता ह्याच्यात किती फरक. दौंडला गेल्यात आता ते वागणी ही वागणी आमच्या जशी भारी होती इथं होती, पण आता तिथं समजा सप चालली. जो आनंद आहे निसर्ग आहे तो इथंच आहे. त्यामुळे आम्ही महिन्यातून 1-2 वेळा इकडे चक्कर मारतो. एक थोडंसं रिफ्रेश होतं. शनिवारपर्यंत काम करायचं, रविवारी इकडं आलं की थोडंसं रिचार्ज म्हणतो आपण ते होतं. आणि पुढच्या पिढीला पण हे कळलं पाहिजे म्हणून आम्ही आमच्या मुलांना पण घेऊन येतो. जसं आता आजी म्हटलं की नातवंड येतात हे येतात. आता बरी आहे का? बरे मग इथं येतो किरकोळ का शेतीवाडी करायला म्हणजे. कारण आणि बांबूचा एक आम्हाला फायदा होतो की ऑक्सिजन जास्तीत जास्त, बांबू ऑक्सिजन जास्त क्रिएट करतो. त्यामुळे निसर्ग सौंदर्य इकडे जास्त आहे. त्यामुळे इथं आम्हाला जास्त ओढ ह्या गावाची. एवढा एरिया बाबा आमच्या मालकांनी लावला होता बरं का. वडा तो काढा फार काढायचा. बांबू एवढं एरिया बांबूचा आमच्या मालकांनी लावला होता. त्यावेळेस लावली होती. होय हो 3 बिराड आम्ही अंगावर पुशीत होतो. 6-6 कातकरी 6-6 कातकरी आम्ही अंगावर पुशीत होतो. एवढा एरिया लावलाय.
आता हे आहेत का तुमच्या सोबती? ह्या सोबती त्या काय हे बघा, हे लोक आहेत त्यांच्या सोबतीला आता. मला म्हणते इतके कशाला आता म्हणलं मला काम करतानीच होते दिवसभर आणि येतो बसत्यात जात्यात पाणी नेत्यात. ऐकलं का नाही? काय नाही बरं तुम्ही सांगितलं नाव सांग. नाव तू आपलं नाव सांग. आपलं मरणे म्हणत जिंकूबाई ना. जिंकूबाई दोंडेबाई उघडे. मग काय काम काय करता तुम्ही इकडे? हा? नावाची काम काहीच नाही. कसली काम होती आता म्हातारी माणसं वय झाली. काय काम यावर इकडे दवाखाना नाही जवळ, काहीच नाही. काय नाही बाबा दवाखाना. कशा काय जाता मग दवाखान्यात आजारी पडलो? कुठं पानशेतला गेलं, कुठं कुणाची गाडी भेटली तर नाही तर इथं मरायचं, नाही तर इथं मरण्याची पाळी. मग काय मेल्यावर पण माणसं नाहीत. हा? मेल्यावर पण माणसं नाहीत. रानावानात गेले. चेहऱ्यावर जे हास्य आहे ना ते कॅप्चर करा, कारण ती राम श्याम तुम्ही पण ती दोघं राहा. जा उभं राहतो, उभं तर आधी हातात घेतलेली जा मला. अरे आज आणायचं तर आधी फोन बिन कराव्यात. अशी माणसं कशाला आपल्या काही येतात? त्यांना आवड आहे त्यांचं चॅनल युट्यूबचं, ते लांब लांब फिरते. दिलीपचे मित्र आहेत ते. कशाला आपले माणसं येतात अशी? जेवण खावा होईल. बघा किती साधी लोक आहेत. हाय ना बघ बाबा रगड रे आमच्या जुन्या गावातले आम्ही सहकार्य केलं लोकांना. तुम्हाला काय भात शेती आहे का इथं? काय नाही काय मग असंच आपलं पोट भरायचं. कसं काय पोट भरायचं? तेच ना आपलं. तू मागड काम करायचं रोज लोकांकडे काम करायची का? तुम्ही सांगा मग हा जे जुने शेतकरी त्यांची भात शेती घ्यायची करायला. आम्ही त्यांना करायला देतो, ते त्याच्यात ते काय हे करून आम्हाला दुपारी देतात. काय काय पिकं करता सांगा त्यांना. जनावर ठेवतात का? जनावर तर ठेवीतच नाही, त्याच्यावर राखायला जोरात ठेवायला लागते. जनावर केलं सरायला ते काय टायमाला लय राखावतो, त्यातले राहील ते आपलं. अवघड आहे सर्व. जनावर इकडे जाणार लय आहे. इकडं लवरड एगर म्हणजे ते लवासाच्या पलीकडे मूर्त आहे ते. मग तिकडून इथं कशा काय तुम्ही? आई होती राहायला इथं आईच्या जवळ राहिल्या. पोरगा माझा पुण्याला आहे. मग इकडं आता असेच जे जुने शेतकरी त्यांच्या जमीन घर बिर सांभाळायचे असंच ना? गेल्या कुणीकडं धरणात. आता काय राहिलंय धरणात गेले. पण पहिलं चांगलं आता काय असं आहे. आमचं गाव लय बारी होतं. आमचं तवला म्हणजे काटा कुठं मोडायच नव्हता कोणाला. पण त्या आता काय आता राहतील का? ह्यांची पिढी राहील का गावाला? हा? आता तुमची ह्यांची पिढी गावाला राहील का? रावाला हो त्यांची पिढी काय राहते गावाला. आता ह्यांची पिढी राहिली नाही तर आमची पिढी राहणार आहे का? आमचा उपाय राहणार आहे का? राहील का? हे गाववालीच आहेत ना. ह्यांची पोरं हे तरी येत आहेत रावणा तर ते नाही रावणा. नाही पोरं येतील, त्यांची जमीन आहे ते येणार आहे. का बरं? वक्तानी का राहणार नाहीत? वक्तांनी येणार तर कशाला राहते तिथे? इथं काय साधनच नाही. एका बिस्किट पुडीची कमाई नाही म्हणलं माणूस कशाला राहील का ना हो भाऊ? एक बिस्किट पुड्याला जरी दिवसातून कमाई आहे का? जो कष्ट करील तो खाईल. ज्याची जमीन आहे त्याला काहीतरी केलं तर त्यात पिकल. तुम्ही राहणार नाही, पण जे शहराला आहेत ना त्यांना गरज लागल एक दिवस. शहरातल्या लोकांना गरज लागल गावाची एक दिवस.
म्हणतेच बाबा मी काय केलं आता ते राहिलंय काय कशाच्या? तोरण असायची हा जुन्या गावात ते आता नाही पुढे हा. आणि मग तोरण आंबुळ फणस आंब माणसं जेवत नव्हती एवढी खात होती लोक. आता भेटतात का? आता बघायला मिळालं रुच्या आंघोळ देवपूजा रांगोळी तवा निची आली. होय. हा तुम्ही रांगोळी काढता? मग करते की माझ्या इथं असते तुळशीला उंबराला घरात रांगोळी बिंगोळी नाही बाबा आपली चुकायची. पण आज ना ही आमची नाच सुरू देणवारी जाते. हा हा. म्हणून म्हणलं 4-5 दिवस तरी नाही आपण काय धरावं. हो का. ही जी जुने इकडची लोक आहेत त्यांचे शेती सांभाळणारी जी लोक आहेत म्हणजे कोळी समाजाची कातकरी समाजाची त्यांची मुलं आहेत ही. आता दादा लोक राहतात इकडे सगळे ते शेळ्या मेंढ्यांसाठी केलेले आणि इकडे आतमध्ये ही लोक राहतात. हे बघा हे अशा जागी लोक राहतात. हे शेळ्यांसाठी मांस. किती सुखी आपण. कसली भीती आहे का साप कसली सुखाचा काय. मी जर आता लक्ष घातलं नाही तर माझा वर्ग आहे की आमची पिढी पुढची पिढी येणार नाही. मग मी माझी मिसेस आम्ही तुम्ही माझ्या स्मिताच बडी गेला तुम्ही ते व्हिडिओ बघताय ना ते आम्ही मागच्या पावसाळ्यात ते बांबू लावलेले व्हिडिओ. काय लागत नाही वाऱ्याचा बराडा सुटत माणसाला पण तुम्हाला इथे पावसामध्ये पावसात पण पावसातही असतो बसायचं नव्हायचं. नाही निघतो आता बराच वेळ झाला. येऊ का? आता येऊ पावसाच्या आधी एखाद्या वेळेस साय विचार. पावसाच्या आधीच येईल. आयुष्य संपत आले तरी देखील अजून या लोकांना सुखाने आपले दर्शन दिले नाही. हो बाईक आणली. हा हा. नाही नाही येतो. हा कुठून आलतो आपण? हे बघा हे बॅकवॉटर पूर्ण पाणी गेले आणि इथेच कुठेतरी खाली ते गाव होतं पहिलं तव. मग ती राहिलेली घरं काही 4-5 घरं या बाजूला आणि इकडच्या बाजूला काही आहेत. हे वरसगाव धरणाचं बॅकवॉटर आहे आणि इथे काय नाव सर तुमचं? विपुल धोंडीराम पासलकर. पासलकर. पूर्ण आयुष्य शहरामध्ये गेलेलं आहे आणि आता ह्या वयामध्ये ते गावी स्थायिक झाले पुन्हा. तर इथे जेवणाची वगैरे व्यवस्था पूर्ण करतात म्हणजे कोणी आले पर्यटक वगैरे राहण्याची पण होऊ शकते सर. हो ना. यांनी कुक्कुटपालन वगैरे अशी व्यवस्था आता गावी करतात. फ्री रेंज मध्ये आहेत. अच्छा म्हणजे कोणाला यायचं असेल इकडे पावसात वगैरे तर त्यांची जेवणाची वगैरे व्यवस्था सर्व होईल इकडे. अच्छा व्हेज नॉन व्हेज दोन्हीची अच्छा आहे सर. म्हणजे आधी फोन करून सांगावं लागेल नाही का? कारण बाजार लांब असल्यामुळे आम्हाला सोयी करायला जरा सोपं हो होतं हो. ना. आधी कल्पना दिली म्हणजे. आणि विशेष म्हणजे दोघंही सर्पमित्र आहेत. सर्पमित्र म्हणजे कधीतरी थंडी सर्दी वगैरे झाली क्वचित तरच हा, ते वातावरण अजून आम्हाला सेट व्हायला वेळ लागतो. पण बाकी तसं नाही तर बीपी शुगर हे ते बरेच प्रकार चालतात शहरामध्ये. आम्ही काहीच नाही. फाईन. चांगलं आहे त्यांनी चांगला डिसिजन घेतला तुम्ही गावी यायचा. आणि काय कोविडमुळे नंतर सर्व्हिस गेली. अच्छा. या वयात करणार काय म्हटलं. अच्छा जाऊ दे आपलं आहे जमीन आहे आपली आपण काहीतरी चालू करू. आणि कुठं सांगा हा कोंबड्याच्या व्यवसायामध्ये बेनिफिट फार चांगला आहे. हो का? हा कारण औषधं नाही काही बाकीचं काही फूड नसतं ना. हे सगळं मोकळ्यातच. हा ऑर्गॅनिक Organic. म्हणजे वॅक्सिन सुद्धा मी देत नाही कोंबड्याला. पोल्ट्री फूड तर अंडी बिलकुल तर नाही. राहतच नाही. म्हणजे ऍडव्हान्स पैसे देऊन जातात लोक. हो का? नाही चांगलं आहे. चालेल येऊ का मग?
आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूया अशाच एखाद्या नवीन पायवाटेवर.